आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे आरोपी वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आवादा कंपनीला 2 कोटीची खंडणीमध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। त्यामुळे बीडमध्ये सीआयडीने थंड म्हणून बसले आहेत। सीआयडीचे एकूण 9 पथक राज्य आणि देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तपास करताना दिसतायत। बँक खाते देखील आरोपींचे सील केलेले आहेत। त्यामुळे चारही बाजूने आरोपीची कोंडी करण्याचे प्रयत्न झालेले आहेत। सीआयडीने आता तपासाला वेग आणलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळतंय। या प्रकरणात आता वेगवेगळे खुलासे होताना आजवर पाहायला मिळालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या हत्येत संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर राजकारण सुद्धा तापलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे। उद्धव, आरोपी वाल्मिक कराड ज्याचं नाव या हत्येशी जोडलं जातंय तो आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, कारण की आता आपण बीड पोलीस स्टेशन समोर आहोत आणि या ठिकाणी अत्यंत शांततेचं वातावरण आहे। सीआयडी या ठिकाणाहून जो आहे तो या प्रकरणाचा तपास करते, मात्र एकही अधिकारी या ठिकाणी दिसत नाही। कुठं ना कुठं सूत्रांची माहिती अशी आहे की आज वाल्मिक कराड जे आहे ते आत्मसमर्पण करणार आहेत। या सगळ्या संदर्भामधली माहिती रात्रीच पुढे आली होती। अद्यापपर्यंत सीआयडीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले नाहीयेत। मात्र आरोपी जे आहेत अजून खंडणीतला एक आरोपी आणि मर्डर केस मधले 3 आरोपी फरार आहेत। एकूण असे 4 आरोपी फरार आहेत। या आरोपीच्या गोष्टी आवळण्यासाठी संपूर्ण त्यांची कुंडी करायला सुरुवात केली। त्यांचे बँक खाते असतील, त्याचबरोबर इतर संपत्ती असेल, या सगळ्या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न जो आहे तो सीआयडीच्या पोलिसांकडून करण्यात येतोय। त्यामुळं आरोपींची मोठी कुंडी या ठिकाणी होताना दिसते आणि यामुळेच ह्या कुंडीमुळेच कुठे ना कुठे आज वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून दिली आहे। जी 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 धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।